ही मानवंदना दिली जाते आहे। दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत। ओहो छान छान फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये सन्मान केला जातोय। कुठला अंगावर येईल सांगू शकत नाही। धुमचक्री वादळ कुठला मैदानात येईल हो। पैसा वसूल केला आयोजकांनी। लाजवाब आयोजन आणि नियोजन फटाक्यांची आतषबाजी झालेली आहे। ही मानवंदना रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी, ही मानवंदना आमच्या सामनाधिकाऱ्यांसाठी आणि ही मानवंदना आमच्या खेळाडूंसाठी। धन्यवाद आयोजक हो। अंतिम सामना हा रसिकांच्या मनात घर करायला पाहिजे असा हा सामना होणं गरजेचं आहे। दोन्ही संघांना विनंती करतोय। मातृछाया कुरडूस अलिबाग तालुक्याचा दादा संघ आता मात्र झुंज देणार तो म्हणजे सह्याद्री आदिवासी। भल्या भल्या संघांना गारद केलेला हा तो सह्याद्री आदिवासी संघ आता मात्र अंतिम सामन्यात लढत देणार मातृछाया कुरडूस संघाला। जरा सर्वांनी मागे मागे व्हा। त्या लॉबी मध्ये सर्वजण आहात बघा। लाईनमॅन चला, लाईनमॅन चला। लाईनमॅनच लॉबी मध्ये आहे की काय? समोरचे चला। सह्याद्री आदिवासी संघाचे खेळाडू बसून घ्या। सामन्याला सुरुवात। पहिली चढाई, आरंभीची चढाई, बोनीची चढाई आणि 2 गुण। साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी। निरोगी शरीरात सुदृढ मन वास्तव करत असत। त्याचप्रमाणे निखिलनी सुद्धा सुरुवात छान केली आहे आणि निघालाय राजेश भासबा। उडवलाय उडवलाय मैदानाच्या बाहेर राजेश भास्मावर हमला चढवलाय। सर्वांनी थोडं थोडं बाजूला व्हा। आजोबांनी सुद्धा आनंद लुटलाय। थोडं थोडं बाजूला व्हा मित्रांनो। थोडे थोडे मागे व्हा रसिक हो। पुन्हा एकदा निखिल शिर्के। हा वादळी वारा आटोक्यात येईल का? तुफानी वेग नाही नाही नाही। हल्ला चढवलाय तो निखिल शिर्केनं। ज्याच्या पायात वादळ आहे तो ते वादळ असा 6300 बाकासूर नावानं प्रसिद्ध असलेला हा निखिल शिर्के। अंतिम विजेते पद कुणाचं तर कुणाला सुटली हाव आणि कोण खाणार मैदानात भाव।
राजेश भस्मा याला शांत केलंय. निखिल सैरा वैरा धावतोय. जबरदस्त पदलालित्य, काय फुटवर्क. सह्याद्री आदिवासी संघानं अजूनपर्यंत खातं खोललं नाहीये, परंतु होईल. समोरचे जरा बसलं तर बरं होईल. थोडे मागे व्हा मग. चालेल चालेल. हिमाती लाल भाली गुलाल. निराग शांतता ही वादला पूर्वीची शांतता आहे. कृष्ण नीतीचा वापर करावा लागेल. शकुनीची चाल आता मात्र चालावी लागेल दोन्ही संघांना. ओ हो अनस्टॉपेबल, न थांबणारा असा हा निखिल वेग धारण केलंय मैदानात. कोपरा रक्षक सूरज शिंदे. ओ हो काही मिनिटातच गारद केलंय ते सह्याद्री आदिवासी संघाला. पण होईल, कमबॅक होईल. नऊ 0 वापर केला जातोय. अदनान औसेकर मध्यरक्षक बघा, जसे काही किशोर गटाचे खेळाडू, परंतु काय चतुर चपल आहेत. पूर्ण दारो मदार याच मोहऱ्यावर आहे. हा हिरा चमकेल का? गौरव पाटील व हल्ला असेल आणि पुन्हा एकदा थांबवलंय. भरपूर अभ्यास केलेला दिसतोय. करडू संघाने काय रणनीती आखली ओंकार विंगले सर. निखिल शिर्केला थांबवलं जाईल का? हो हो आता मात्र उचल बांगडी केली आहे. झाली सुरुवात. एकदा सूड गवसला की थांबणार नाही हा संघ. एक गुण 2-10. निखिल मैदानाच्या बाहेर आहे. गौरव पाटील मैदानाच्या बाहेर आहे. काय घडणार? दिशा दर्शक केली. अध्यान प्रयत्न छान होता. मध्यरक्षकावर हल्ला होता, मात्र सावध पवित्रा घेतला. दोन 10 अतिशय शांत पद्धतीने चालला असलेला हा सामना, परंतु रसिकांनी धीर सोडलेला नाहीये.
ओ हो उचल बांगडी पालखी उचलली गेली आहे. काय क्षेत्ररक्षण जबरदस्त कमबॅक पकडींचा जादूगार सह्याद्री आदिवासी संघ. मोठे गार झाले थंडी मध्ये म्हणावंच लागेल. जाता जाता पूर्वज आठवतील. 4 जर राजेश भस्मा ही एक्सप्रेस रुलावर आली तर थांबवणं कठीण जाईल कुर्डू संघाला. 3-10 नितेश थले चढाई करतोय. हा सुद्धा एक मोहरा आहे तो कुर्डू संघाचा. अनेक मैदान ज्यांनी गाजवून सोडलेला असा हा नितेश थले कुर्डू संघाचा एक शस्त्र अस्त्र आहे पाहायला मिळतोय. मंजिले उन्हों को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होती है. स्प्रेच्या किमती सुद्धा गगनाला भिडलेल्या आहेत. सगळ्यांचा भाव वाढला परंतु माचीसचा काय भाव वाढत नाही. अजूनपर्यंत 1 रुपयावरच आहे. आग लावणाऱ्यांची किंमत नाही वाढत. याचं ज्वलंत उदाहरण आहे. हो 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 आणि पुन्हा एकदा उडवलाय मैदानाच्या बाहेर. मध्य रेषा भेदणारच होता. जरा बघा खेळूच्या मार लागेल. मैदानावरील अर्धी पब्लिक तर व्यासपीठावर आयोजक. 3-11 नाईक इव्हेंट्स जबरदस्त प्रकाश झोत आणि सुंदर असं आयोजन नियोजन आणि आमचा रसिकांपर्यंत आवाज पोहोचवण्याचं महत्वाचं कार्य आपण केलं. धन्यवाद. हो हो निखिल ढासळलेला बुरुज पुन्हा मिळवू शकेल का? 10 गुणांची आघाडी सह्याद्री आदिवासी संघाकडे. बोनस पॉइंट विजय भोईर एक जबरदस्त सामनाधिकारी. जिल्हा अजिंक्य स्पर्धेत शेवटचा दिवस पाहिला तर खरोखर महत्वपूर्ण सामने घेण्यात हातखंडा असलेला एक जबरदस्त सामनाधिकारी विजय भोईर सर. त्याला साथ देत आहेत मनोज तांडेल सर आणि बैकर सर. स्वागत आहे तुमचं. मनस्वी आभार. सन्माननीय संघ या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक अजिंक्य पाटील सरांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करत असताना आपणास पाहायला मिळते. 5-13 रसिकांना
अजूनपर्यंत अपेक्षा आहे की सह्याद्री आदिवासी संघ पुन्हा कमबॅक करेल. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पाहिली ती जवळजवळ 7-8 हंडे पाणी राहील. खरोखर ज्याच्या गावात जाईल त्याला आनंद होईलच. कुर्डूस की सह्याद्री. ओहो निखिल शिर्के आज चमकलाय मैदानात. आदनान छान छान गुणफलक 5-16. मध्यांतर होतो आता. रसिक वर्ग मनामध्ये काहीतरी एकोणीस 5 14 गुणांची आघाडी मातृछाया कुर्डू संघाकडे. राजेश भस्मा रस्त्याला लागलेला रसिक वर्ग पुन्हा आपण इथे आणू शकताय. ती धमाक आपल्यामध्ये आहे. एक मल्टिपल गुणांची रेड एकोणीस 5
हॅलो गुणफलक 23-8 शेवटपर्यंत जिद्द सोडणार नाही तो सह्याद्री आदिवासी संघ. शेवटच्या विसल पर्यंत काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. 23-9 आघाडी छान घेतलेली आहे ती अर्थातच मातृछाया कोडूस संघानं. चोवीस 11 गुणफलक पाहताय. सामना झाल्यानंतर ताबडतोब बक्षीस वितरणाला सुरुवात होणार आहे. हॅलो चेक हॅलो 25-12 असा गुणतालिका पाहताय. काही मिनिटांचा कालावधी बाकी. विजयाचा शंखनाद कोण करतोय, प्रथम क्रमांकाचा शिलेदार कोण होतोय हे रसिक मनानं ओळखलेलं आहे. अदनान औसेकर दहशत दरारा कायम.